मिताली आली तू तर. हो ना, चांगलं झालं ना बोलवलं तर. हाव ना, अमितले पुरणपोळी आवडते तर म्हटलं तोही खाऊन घेईन. आता बनतच होते, मग तुम्ही दोघं राहून गेले असते, मग बोलून घेतलं. म्हटलं आज रविवारच तर आहे गड्या. नाही आई, आम्ही येणारच होतो 2 दिवसानंतर. हाव का व, सुट्ट्या लागल्या का अमितले? नाही आई, त्यांना सुट्टी लागली. त्यांना मीटिंगसाठी बाहेर जावं लागते, तर ते म्हणे की तुम्ही चालले जा म्हणे परतवाड्याले. हाव का व, ते म्हणत होते इथं काही एकटे राहू नका, तुम्ही चालले जा तिथं. हाव का व, चांगलं झालं ना मग. कधी चालला अमित? वेळ आहे, अजून 2 दिवसानं जाणार आहे ते. हाव का व, ये जो मग. आता हे दीपा तर चालली जाईन, मग राह तू. हा बाई, पाय ना आता हिचे आई वडील येणार आहे, हिले माहेरी जाणं आहे, तरी उठली का ते, आली का नाही ना, काही चिंता नाही तिले. जाऊ द्या ना आई. नाही व, पण थोडंफार वाटलं पाहिजे ना इले बी. हिचे आई वडील येऊन राहिले, स्वयंपाक करायला लागते, मग इले माहेरी जावं लागते. 2 लोकांचा स्वयंपाक असला तर वेगळी गोष्ट. जाऊ द्या, बॅग गिग भरत असन म्हणून वेळ लागतोय. आई मी काय करतो, रस बनवून घेतो आणि थंडा होते मग, आणि ते साखर पण विरघळून जाते मस्त. हा व, अन्न मी करतो ना, तू दुसरं कर. आई आपलं पुरण तर रात्रीचं शिजवलंय तुम्ही, मग काय करा लागते? रशी भात पण कुरड्या पापड हे ते तळा लागते. हा व, पुरणपोळी बनवून ठेवतो ना, कसं ते येईन तर मग थोडंसं बसणं उठणं होते. स्वयंपाक घराच्या घरात राहिलं की पाहुणे तिकडे बसले राहते, चांगलं नाही वाटत ते. आई तुम्ही बस जा ना, आम्ही काम करू. नाही व, बरं थोडी दिसते तसं, कोणी येते जाते आपल्या घरी ना, असं आपण स्वयंपाक घरात बसा. मी बसन तर तूही बस जो. पटापट करून घेऊ आपण कामं. अन्न बी पुरणपोळ्या करून देतो, बाकीचं करून घे तू. कणिक भिजवा लागन, मग कणिक मुरण 1 घंटा कणिक मुरायला लागते. हा बाई ते तर आहे ना, तुला काही पुरणपोळ्या जमत नाही तर मग मलाच करणे आहे. हाव ना आई, मला येतात पण एवढं चांगलं येत नाही ना. ठीक आहे ना, करतो ना मी. तुम्ही काय उली पुरण भरतात. हा बाई, ते जास्त पुरण भरलं की ते पुरणपोळी फाटूनच जाते, आणि तयावून मग उचलता येत नाही. जाऊ दे ना, करतो मी, पण आता शिकून घ्यायला पाहिजे तुम्ही. नाही आहे ना आई तुम्ही. आई थोडीफार आलूची भाजी बनवा लागन ना. ते आमटी तर बनवून राहिलो ना, पण कोणी खात घेत नाही तर मग बनवा लागते. हा बाई, बनवून घेतो ना थोडीफार. ठीक आहे ना बाई. वरतून डब्यातून कुरडे काढून घे, पापडी काढून घे. तळून घेऊ आपण. कुरड्या पापड तळून ठेवल्या आणि एका डब्यात भरून ठेवून दे. ठीक आहे ना. भजे तळून तेव्हा चालत नाही काही? कुठं घाई करतं, भजे कसे गरम गरम करा, मग ताटं वाढा. त्यापेक्षा तळून ठेवून दे कुरड्या. जितके काम होऊन जाते तितकं बरं राहते. आणि दीदी झोपलीच आहे वाटते. हो आई, झोपली आहे ती अजून. हे झोपले, त्याच्याजवळ झोपली ती. हा व, अमितले काय सुट्टी असल्यावरच झोपायला मिळते. हो ना आई. कर मग तू, रस करायचा आहे तुला तर मग भाजीचं टाकून देजो, भाजी बनवून घेजो, आणि 10-12 साध्या पोळी करा लागन. हो आई, ते तर करावंच लागते. आता हे कधी उठते न काय उठते, आहे का तिले कोणत्या गोष्टीची फिकर? अजून नाश्ता बनवा लागन. आई पोहे बनवून घेतो नाश्त्याले, म्हणजे पटकन बनवून जातील. हा व, बनवून घे ना पोहे. पहिले आता चहा ठेवून दे, सगळ्याले देऊन दे, आणि मग चहा होऊन जाते. ठीक आहे नाही, चालते. मस्त दिसून राहिली असत. मग काय माझ्या माहेरी अशीच जाऊ काय मी? तयारी गियारी करू नये की? कर ना बाई, कोण नाही म्हणते तुला. सांगतोय मी तुले, मस्त दिसून राहिली आज. मग काय रोज चांगली नाही दिसत काय मी? तू तर खरंच ना, तारीफी केली तर तुले बस उलटच वाटते नाही. आणि मी सांगते ते ऐका माया, लक्षात ठेवा. हे खिडकी उघडायची नाही, सगळी धूळ येईन घरात. आणि मग सगळी धूळ बसते इकडे तिकडे, मग तिकडनं आल्यावर मला साफसफाई करा लागन. अहो बिचारे, नाही करत मी. खिडकी उघडी करत नाही, काही काळजी करू नको. तुम्हाला सवय आहे नाही तर खिडकी उघडी करायची, उघडायची नाही अजिबात खिडकी. आल्यावर गंदगी असली ना, मी साफ करणार नाही. आणि मी जे बोलली तुम्हाला त्याच्यावर लक्ष द्या. मी जिथपर्यंत आपली कुठं फिरायला जायचे तिकीट बुक करणार नाही, तिथपर्यंत मी घरी येणार नाही. आता सांगते, तुम्ही तुमच्या आई बाबाजून परमिशन घेऊन घ्या की आम्हाला फिरायला जायचं आहे. मी येणार नाही. किती दिवस झाले हे केलंच नाही, फिरायला जायचं कुठं. 1 महिना होऊन गेला, घरातच बसून ठेवलाय. मला काय फ्रीची कामवाली बाई भेटलीच आहे, त्यात आत्याचं असते. असं नको करू, तसं नको करू, हे नको करू, ते नको करू. अजून काही नाही, मी ज्या गोष्टी बोलली आहे त्या गोष्टीवर विचार करा. कुठं कुठे फिरायला जायला पाहिजे. आम्ही माझे शिक्षण पूर्ण करणार आहे, या घरात भाकरी स्थापत बसणार नाहीये. अहो बिचारे, मी दुकान चालवतो आणि तू काय जॉब करणार आहे? जाईन मी एखादी नोकरी पाहाले. इथं गावामध्ये कोणती नोकरी भेटते तुला? मी काय गावात थोडी राहणार आहे, मी पण जाते अमरावतीले. जशा मिताली ताई गेले तशा मी पण जाते. अहो द्यायच्या करता गेले की दादाची नोकरी तिथं, म्हणून त्या गेले. मला कोणती नोकरी आहे? मला काही माहिती नाही, मी आताच सांगते. नाही तर मी येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या तुमच्या आई बाबा सोबत, आणि तेव्हा येतो मी. नाही तर मी येणार नाही आता. फुकटच बोललो हिच्यासोबत. झोपलं राहिलं तर बरं झालं असतं. काय जे मी बोललीये त्याच्यावर विचार करा. तर ते दुकान चालवून काय होणार आहे? अहो दुकानच चालवतो काय मी? शेती तर आहे ना. आता दुकान कोण सांभाळन मग? मला काही माहिती नाही. लय डोकोदुखी झाली आहे लग्न करून. तो
कशाला केलं? हा, मी काय आली नव्हती तुमच्या घरी, तुम्हीच आले होते माझ्या घरी. हाव ना बिचारे, जाय तर तिकडे आई वाट पाहत असन. मी कशाला करू? तुमच्या आईनं म्हटलं होतं पुरणपोळ्या करतो. मला काय पुरणपोळ्या येते काय? आता वहिनीन त्या करतील पुरणपोळ्या, मी कायले करत बसू? अहो बिचारे, वरण भाताचा तर कुकर लाव. लावण की नाही लावण मी, तुम्हाला कायले काळजी पाहिजे? जाय ना, विनाकारांचा आवाज कशाला करतीये सकाळी सकाळी? ते घरात मिताली वहिनी आहे, सगळे काही आहे. तू मध्ये ऐकायला जाईन तर येऊन जातीन इकडे अजून. येऊ द्या ना मग, बरंच होईन, सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील आताच. अहो बिचारे, मी करतो ना, थोडे दिवस तर दे मला. अजून तर बॅग भरायची राहिली तुझी. बरं, काय भरायचंय? मी माझ्या पर्स घेऊन जाईन फक्त. अरे हाय माय ड्रेस, मी ते घालणार आहे. साड्या सोडी घालत बसणार आहे मी तिथंही साड्या घालू, तिथंही साड्या घालू. माझ्या माहेरी चालले मी, तिकडे काही घालो. अहो बिचारे, सहजच बोललो. काय झालं व? मोठ्या मोठ्यानं आवाज येऊन राहिला. काय होणार आहे त्यांना सांगत आहे मी. काय सांगते त्याले? तिकडे एवढे मोठे कामं पडले आहे आणि इकडे गोष्टी करत बसले. हा अव आत्या, मी त्यांना समजवते की खिडकी उघडी नका ठेव जा, धूळ मातीने येत काय. अव आता उघडाच लागते खिडक्या कायले असते बरं? उघडायला नसते तर कशासाठी असते? पण आता दिवसभर लय धूळ जाते ना, दिवसभर धूळ येते. आणि ये ना तिकडे स्वयंपाक करायला, इकडेच काय गोष्टी करून राहिली? बरं झालं ते मिताली आली ना, स्वयंपाक करायला लागली. आता मी पहिलीच बोलली की कायले पुरणपोळ्या करताय, साधं जेवण बनवलं असतं. हा काय म्हणजे कोणते पाहुणे आले तर तू मॅगीच खाऊ घालशील त्यांना? तू या बस चाले तर त्यांना मॅगी खाऊ घालशील आणि म्हणशील आता जा घरी. मग काय झालं आता? खाल्ली तर मॅगी करायलाही टाइम लागते. हाव काय? तुमच्या राज्यामध्ये मॅगी खाऊ घालचा? आता पाहुणे येते तर चांगला पाहुणचार घेऊनचार नाही करणार काय? कोणी का आपल्या घरी पुन्हा येते काय? तुझेच आई बाबा येऊन राहिले, दुसरं तर कोणी येत नाहीये. दुसरं आल्यावर काय पाणीच पाचशील न हाकालशील बहुतेक तू. मी करन बस साधी भाजी पोळी, मी कायले पुरणपोळ्या करत बसू? हाव काय? अना बॅग गिकनी भरली काय? मग अजून बॅग भरायला वेळ लागत तुले. मी कायले बॅग गिक भरतो, छोटीशी बॅग घेऊन जातो. हाव काय? आहे तिथं माझे कपडे. ठीक आहे बापा, तुले जसं पटते तसं कर. आना उठ रे, ते बाबा बोलून राहिले. हा बाई, उठतो ना. ते बाबा सकाळी सकाळी दुकान उघडते आणि पोरग झोपलं राहते. हा बाई, उठतच होतो ना, दिवसभर त्या दुकानातच बस नाही. सकाळी लवकर उठा, दुकान उघडाव तर नाही. ये पटकन. याच्या वेळेत येते मी विचारून, डायरेक्ट घुसून जाते अंदर. जाय पटकन, नाही तर आता डबलही नाही. काय घाबरतो काय? तोच तर सगळा प्रश्न आहे, तू कोणाला घाबरत नाही. मी कायले घाबरू? खरं आहे ते खरं आहे. ठीक आहे बाई, लय डोकंदुखी आहे हे. चाल बापा, जाऊ दे किचन मध्ये, ते डबल येतील अजून त्या. ताई चहा झाला का? हो ना, सगळ्यांचा चहा झाला. तुझ्यासाठी बनवून घ्या आता. जाऊ द्या, काही बनवत नाही. काऊन घे ना चहा. नाही, मी काही घेत नाही. घेत जाय ना, चहा घ्या. जाऊ द्या. काय झाली काय पॅकिंग? नाही होत आई, कायले पॅकिंग करा लागते. छोटासा पर्स घेऊन जाईन फक्त. तिथंच तर ड्रेस गीस पडले माझे. तिथं जाऊन काही साडीच घालान का? हो ते तर आहे. इथंच तर कशी तरी घालतो मी. हो ग, एक वेळा सवय झाली की मग सवय होऊन जाते. जिथपर्यंत सवय होत नाही तिथपर्यंत त्रास होते सगळ्या गोष्टीचा. काय आहे, सगळ्या गोष्टीचाच त्रास होऊन राहिला मला तर. काय झालं आता? काय सांगू? मी यांना म्हणते की फिरायला जाऊ कुठंतरी. किती दिवस झाले आता बरं? कुठंतरी फिरायला चला, कुठंतरी चला, तर चलूनच नाही राहिले. आता मी सांगितलं त्यांना की जिथपर्यंत तुम्ही मला फिरायला कुठं नेणार नाही तिथपर्यंत मी काही येत नाही. अगं असं नको करू, जाशील ना फिरायला. कधी जाणार आहे? म्हातारे झाल्या फिरायला जाणार काय? अगं सगळ्या गोष्टी हळूहळू होत असतात. तुम्ही गेले असं ना कुठेतरी फिरायला? हो बाई, गेलो होतो ना चिखलदरा. काय? हो बाई, चिखलदरा गेलो होतो. दुसरी ठिकाणी गेली नाही? केरला गिरला कुठं, मनाली? नाही ग, कुठं नेणार आहे? तुम्ही तर चांगले आहे मग, काहीच बोलले नाही. आता काय बोलणार आहे? त्या गोष्टीसाठी काही भांडणं करणार आहे त्यांच्यासोबत? त्यांना समजायला पाहिजे ना. नाही, मी काही यांना समजत नाही ना, मी समजून देतो मग सगळ्या गोष्टी. आणि आवडत असं. जाऊ दे, सोड आता सगळ्या गोष्टी. पोहे बनवते का तू? मी तिथपर्यंत भाजी बनवते. ठीक आहे ना, पोहे बनवून घेतो. मी रस बनवून ठेवलाय फ्रीज मध्ये. हो का? आता आई नको निकी भिजून ठेवलीये, मग येतात त्या पुरणपोळ्या बनवतात. हो का? हो. मला वाटलं तू बॅग भरत असन म्हणून वेळ लागत असन. अगं ताई, वेळ लागते मला तयारी करायला, साडी घालायलाच तर अर्धा तास लागून जाते. ती उलटीच घातल्या जाते, कधी शिदीच घातल्या जाते, कधी छोटा पदर येते, कधी प्लेट बरोबर बसत नाही. किती त्रास होते बरं साडीचा. अगं मग सॉफ्ट साड्या घालत जाय ना. अशा कडक साड्या कशाला घालतं? त्याच्या प्लेट येत नाही बरोबर. आता तर सध्या त्या कॉटनच्या साड्या निघाल्या, त्या घेऊन घे. आता बघन ना, आईच्या घरी जाईन तर मग मागवते ऑनलाईन वगैरे असं कुठं तर. हो ग, नाही तर दुकानात वगैरे बघून घेशील. त्यांना किती दिवसाची म्हणत होते मी, मला इथं घेऊन जा तिथं घेऊन जा. नेलं असं तर मी आणल्या असतात तिकडनं साड्या. जाऊ दे, त्या घेऊन घे. त्या हलक्या पण राहते आणि अंगाला चोपून चापून व्यवस्थित बसते त्या साड्या. तुमचं बडी आहे मस्त, नाही? काय बडी आहे? मस्त, तुम्ही तिकडे राहते, काही टेन्शन नाही आहे. नाही ग, पण सगळ्या गोष्टी मग एकटीला सांभाळायला लागते ना. ते काय, सकाळी ड्युटीवर जातात तर संध्याकाळी येतात. बँकवाल्यांचं किती प्रॉब्लेम असते. दीदीला शाळेत वगैरे नेणं, व्हेजिटेबल बांधणं गिणणं सगळं काही करणं, ते करा लागते मलाच. दळण पण आणा लागते. मग काय होते?
आई बाबाला तर म्हणतो आम्ही की आमच्या जोड या, तेच ऐकत नाही. आई म्हणलं होत्या का की येतो, पण तू आता माहेरी चालली तर त्या नाही येत आहे. पण त्यांनी मला पहिले सांगितलं नाही ना, मग त्या आल्या असत्या तुमच्या घरी, पण त्यांनी मला सांगितलंच नाही. जाऊ दे, तू आल्यावर येतील मग त्या. कधी येऊन राहिल्या आई? हो ग, येईनच ना, 11 वाजताचा टायमिंग सांगितलं आईनी. हो का, आता थोड्या वेळानं निघतील ते नाश्ता गिष्टा करून. तिथपर्यंत आपला स्वयंपाक बनून जाते. ग मला ते पापड कुरड्याचा डब्बाच नाही दिसला, कुठे ठेवलाय तर? त्या छोट्या डब्यातच तर ठेवल्या मी, कुरड्या काढून थोड्याशा, आणि बाकीचं मी ते स्टोर रूम मध्ये टाकून दिले ते सगळे डब्बे. अगं ते डब्बे स्टोर रूम मध्ये काय टाकले? हा, सज्जावरच तर होते ते बरे. हा, मला नाही चांगलं वाटत होतं. अगं आईला इझी पडलं पाहिजे म्हणून इथंच ठेवलं होतं ना. त्या कधी स्टोर रूम मध्ये जातील आणि घेऊन येतील. मी जे अर्धे असं डब्बे तर स्टोर रूम मध्येच ठेवले वरतं. अगं त्यांना भारी पडते वरतं खाली करायला, म्हणून किचन मध्येच होतं सगळं सामान. जाऊ द्या, काय रोज रोज आणायला लागते का कुरड्या वरतून? आणि छोट्या डब्यात भरूनच तर ठेवले आहे मी. ते मोठे मोठे डब्बे ठेवायची काय जरूरत आहे बरं इथं? हो का, मला जे आवडत नाही ते मी चेंज करत असतो. माठही मला नको होता इथं. अगं थंड पाणी लागते ना उन्हाळ्याचं, बाबा आई पाणी पित नाही फ्रीजचं. प्याल नको का? काय होते बरं? जाऊ दे ना, मला तर काही आवडत नाही असं इथं पसारा तिथं पसारा. हो का, आणि इतकांनी मिरची कशाला दळून ठेवायला पाहिजे? जितकी लागते तितकी आणायला पाहिजे मार्केटमधून. अगं इथं गावांमध्ये 1 वर्षाचं सगळे धान्य भरून ठेवते. पण कशाला जरवत आहे? हा, आपल्याच तर घरी दुकान आहे, कधी पण जाऊन आणू शकतो. अगं तसं नसते. आणि ते स्टोर रूम मध्ये कसं दुकानाचं सामान होतं ना, त्याच्यात आपलं सामान तू मिक्स करून टाकलं. जाऊ दे ताई, तुम्ही कोणत्या राहते इथं? हा, मला सगळं पाहा लागते. मला जसं आवडलं मी तसं ठेवलं. आणि माझी कॉकरी वगैरे आली होती, मग मी ते कुठे ठेवली असती? आपण नवीन नवीन भांडे नाही यूज करायचे का? पुराणेच भांडे यूज करायचे काय? आता तर मला काचाच्या बरण्यांचा सेट पाहिजे. अगं माझं लग्न झालं होतं तेव्हा मी घेतली होती बरणी, घेतल्या होत्या बरण्या, पण आईने यूज करता नाही आलं ना, तर फुटली ते आईच्या हातानं. व्यवस्थित पकडा लागते, हळूहळू काम करायला लागते, असं धांदडे पंदडीत काम करायला लागते काय? अगं ते तसं सवय पडली ना त्यांना. आता बघशील तू चालली जाशील तर त्यांना सांगून जाशील कुठं काय काय भरून ठेवलंय, काय काय नाही तर. हो काय, करतील त्या मला फोन, काही सापडलं नाही त्यांना तर, नाही तर पाहून घ्यायला पाहिजे त्यांनी. जाऊ दे, पोहे कर आता, मी येते. दीदी उठली बहुतेक, ती रडते. ठीक आहे ना, ह्या पण मस्त मला शिकवते. आता जर माझं किचन आहे तर मीच ठेवणार ना माझ्या वस्तू व्यवस्थित. काय 2 दिवस राहते आणि चालले जातात मस्त तिथं. मला जसं पटन तसं मी ह्या घरात बदलाव करन. त्यांनाही यायचं असं तर यायचं म्हणा, 2 दिवस राहायचं आणि जायचं आपल्या घरी. आता मस्त तिथं राहते वेगळ्या, आणि इथं येऊन मला शिकवतात. अव त्या रसावर, त्या पुरणपोळ्यावर जा झाकण ठेव, त्या थंड्या होऊन जातील. आत्या तुम्ही एवढ्या लवकर बनवल्या तर त्या थंड्याच होतील. अव बिचारे, झाकण ठेवल्यानं गरम राहते वस्तू. तुला किती समजवायचं व? एवढी मोठी झाली पण तुला समजत नाही. मग तुम्हीच का नाही ठेवलं? अव एवढ्या मोठ्या पुरणपोळ्या लाटल्या मी, साध्या पोळ्या लाटल्या. तू काय फक्त पोहे केले फक्त. ताई वाट पाहून राहिली, वरम भाताचा कुकर लावायला पाहिजे तर. हाव काय, आता वरम भाताचा कुकरही लावायचंय? मग का नाही, वरम भात लागणार नाही की? मी त्याली त्या पोरीची तयारी करते, तिथपर्यंत वरम भाताचा कुकर लावून दे, मग झालं आपले काम. मग तू आई बाबा आल्या गोष्टी करणं, जेवण करणं. हाव काय, मग कोणी आलं तर काय इथं स्वयंपाकघरात बसली राहीशील के? काही समजत नाही बापा. आता करतो ना आत्या, तुम्ही तर निवड माझ्या मागेच लागलेलं राहताय. त्या मागे काय लागू? तुला 4 गोष्टी चांगली सांगू नी काय? चांगल्या गोष्टी नाही समजत तुम्ही, टोमणे मारतात मल. कायचे टोमणे मारले हो तुला? मला काही समजत नाही काय? हर वेळेस म्हणत राहता मी ताली अशी केलं, मी तालीन तसं केलं, मग जाऊन राहत जा तिच्याजवळ. हाव काय, कधी पण निवड असंच करता. तुम्ही सांगायला पाहिजे होतं की बाई याच्यावर झाकण झाकतं. अव बाई, ते तर प्रत्येकाला समजते, छोट्याशा लेकराला समजते. उघडी असली वस्तू तर झाकण झाकाव त्याच्यावर. काय शिकवलंय काय माहिती, गेली आता तणका आला तर. झाकण झाकलं का तिनं? नाही झाकण ना, ते लयच अडेलपणा करते. आता भाची आहे तर जास्त बोलू शकत नाही. पायावर खरंच गोटा मारून घेतला. पोट्टा ऐकत नव्हतं ना, येले मामाचीच पोरगी पाहिजे होती, दुसरी केली असती तर. आता इले बोलू शकत नाही, म्हणू शकत नाही. किती वाजता येऊन राहिले ते? आता निघाले तर हाय. अहो मला शेतात जायचं होतं. जा ना मग तुम्ही, चक्कर मारून या. आंबे पाहायला जा लागते ना. हा हो ठीक आहे ना, मग या तुम्ही चक्कर मारून. ठीक आहे, येतो मी. थोडेफार आंबे घेऊन ये जा, त्यांच्यासोबत देऊन देईन. ठीक आहे ना, घेऊन येतो. पाहिजो उशीर लागला मला तर जेवायला ताट वाढून देतो त्यांले. हा आता पाहतो ना किती वाजता येते, काय येते, एवढा वेळ का लागला. आतापर्यंत येऊन जायला पाहिजे होतं. आलं असं काही काम. चाल मग मी येतो. हा व चला मग मंडळी, आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. आणि तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.